Hello, hello. This is the my artifact episode number 1945. आजची तारीख आहे 23 जून 2020. वाजले आता रात्रीचे 11 वाजले आहे, 11:15 झाले. ओके. माझा विचार हा एक होता की राईट नाऊ मी आता मला एकच फोन वापरतो यार. तो आता आयफोन वगैरे. आयफोन म्हणजे कोणता फोन आता नाही वापरत. जस्ट लाईक एकच फोनवर स्टिक राहतो, कारण एक फोन हातात असला का यामुळे काय होतं की सगळे कॉन्टॅक्ट, सगळे इंटरनेट वगैरे सगळे एकाच ठिकाणी आहे. नो नीड टू कॅरी लॉट्स ऑफ लोड्स वगैरे. येस. सो म्हणजे याच्या अगोदर मी 2 फोन यासाठी वापरत होतो की बिकॉज ऑफ दॅट की फ्लॅश मारण्यासाठी, या की मी खूप रिच आहे, माझ्यापाशी असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. म्हणजे अगोदर म्हणजे जेन्युअनली म्हणजे जेव्हा मी हा रेडमी नोट 5 प्रो घ्यायच्या अगोदर जेन्युअनली मला 2 फोनची गरज होती, कारण तेव्हा माझ्यापाशी दुसरा कोणता फोन नव्हता. म्हणजे ऍपलमध्ये युजली असं कोणतं हार्ड वापर करता येत नाही, म्हणजे डाउनलोडिंग टॉरंट वगैरे वापरता येत नाही ऍपलमध्ये. आणि माझ्यापाशी दुसरा फोन होता रेडमी म्हणतो मोटो G3. तो पण त्याची बॅटरीचा खूप मोठा इश्यू होता, तर त्यामुळे तो कसा तरी चालायचा. आयफोन एक प्रकारे सपोर्ट देण्यासाठी होता तो. ओके. मग त्यानंतर काय झालं की मला असं वाटलं की मी हा फोन घेतला, मग रेडमी नोट 5 प्रो. आणि मग त्याच्यानंतर मला अशी फारशी त्या मोबाईलची अशी गरज वाटली नाही आयफोनची. मग त्याच्यानंतर तो आयफोन एक प्रकारे फ्लॅश मारण्यासाठीच होता, बाकी काही नव्हता. जेव्हापासून मी घरी आलो आहे, म्हणजे लॉकडाऊन आलाय, जेव्हापासून मी घरी आलो आहे तेव्हापासून मला असं रिअलाइज झालंय की एक फोन राहिला तर बेटर राहते. येस. धाडा आपण इकडे तिकडे जात नाही, सो इट विल बी बेटर का आपण एकाच ठिकाणी राहू. बॅटरी इश्यू ऑफकोर्स आयफोन मध्ये खूप सारा बॅटरीचा इश्यू आहे. येस. तर त्यामुळे नॉट टू कॅरी टू मच फोन. या फोन मध्ये सगळं काही चांगलं आहे, या रेडमी 5 प्रो मध्ये. बट याच्यामध्ये कसं आहे की हा मोठा आहे, दॅट्स द ओनली प्रॉब्लेम. आणि मला मोठे फोन फारसे आवडत नाही. युजली 4.5 किंवा 4.7 इंच ठीक आहे, बट 5 इंची वगैरे फोन आणि त्याच्यावर हे कव्हर, तर त्यामुळे कसं आहे की ते अति होऊन जाते. येस. म्हणजे असं एकदम हातात कसा बल्की वाटतो तो फोन, म्हणजे हा रेडमी नोट 5 प्रो, जो की आयफोन एक प्रकारे खूप छोटा, कॉम्पॅक्ट आणि जबरदस्त वाटतो हाताला. कॉलिंगसाठी खूप जबरदस्त वाटतो. आता मी आयफोन तर वापरून न राहिलोय, बट मला आता याचं सॅटिस्फॅक्शन पण करायचं आहे कॉलिंग करताना. तर त्यावेळेस कसं, तर तू एक छोटासा फीचर फोन घेऊन घे, इट विल बी बेटर. येस. कारण फीचर फोन राहिला का त्यामुळे तो हँडी आहे. ओके. छोटा असतो, इव्हन आयफोन पेक्षा पण छोटा राहील, कॉम्पॅक्ट राहील. ओके. इव्हन फीचर्स फोन आता 4G फॉर्मॅट मध्ये येत आहे, तर ते तू वापरू शकते. ओके. त्यामध्ये कॉलिंग वगैरे, छोटं बहुत इंटरनेट वगैरे चालू शकते त्याच्यामध्ये. सो तसा एक फोन घेऊन घे ऍज अ बॅकअप म्हणून. त्याच्यामध्ये गाणे वाजले पाहिजे. येस. गाणे, रेडिओ वगैरे, थोडं बहुत मल्टीमीडिया, दॅट्स इट. येस. खूप जास्त एकदम हाय एंड साठी तर हाच फोन. बट मग त्या आयफोनचं काय करायचं? आयफोन विकायचा? वेल, विकून टाक ना. म्हणजे आता कसं एकदम हे राहिलं नाही. यस. जस्ट लाईक तुला काही त्याच्यावर फारसं क्रेज नाही, OLX वर टाकून दे 12,000 कोणी घेत असेल तर ठीक, कारण तुला विकायचं तर नाही. पण जर कोणी घेऊन राहिलाय तर अनूपला नको देऊ, कारण देऊ म्हणजे इन द सेन्स की पैशाचा प्रॉब्लेम येईल का, म्हणजे तो म्हणेल की ठीक आहे मला आता फोन देऊन दे, मग त्यानंतर मग मी तुला मग देतो पैसे. आणि त्याच्यानंतर मग फोन मध्ये काही प्रॉब्लेम असला का तो म्हणा बे यार फोन तर असाच निघाला, असाच झाला वगैरे वगैरे. तर त्यामुळे कसं आपण डिसअपॉइंटेड होऊन जाऊ. सो बेटर आहे की आपण जे डील करू, जे काही बिझनेस डील राहील ते आपण अनोळखी लोकांसोबत करणंच बेटर राहते, कारण त्यामुळे फारसा कॉन्टॅक्ट राहत नाही. कारण ओळखीच्या लोकांमध्ये कॉन्टॅक्ट राहतो. तर बेटर आहे OLX वर टाक. ओके. जो भेटन तो घेईन, इट विल बी बेटर. ओके. सो आता तर फारसं काही नाही. सो दिस इज द एंड. 11 वाजले आहे. आणि उद्या मी फुटबॉलचा प्रोमो व्हिडिओ शूट करत आहे. ऑफकोर्स मी स्टोरी ब्रेकडाऊन केली आहे
स्क्रिप्ट ब्रेकडाऊन केली आहे, म्हणजे कशा कशा प्रमाणे शॉट घ्यायचे वगैरे. ओके. म्युझिक अजूनपर्यंत ठरलं नाही आहे. येस, कारण हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कारण म्युझिकमध्ये बहुत जबरदस्त फॅक्ट असतो जो ऑडियन्सला एकदम एनर्जाइज करतो. वेल, तरी आपण उद्या पाहू ते आपण. येस, उद्या सकाळी 7 वाजता रजत कवाडे आणि संकेत कवाडे हे दोघं जण आहे. दे आर प्लेइंग फुटबॉल व्हेरी लॉंग टाइम. त्यांचे स्किल्स पण चांगले आहे आणि ते कॅरेक्टर दिसायला चांगले असतात. या, दे आर फिट इन द कॅरेक्टर. ऍक्च्युली रजत कवाडे, या, त्याची हेअरस्टाईल आणि इट्स लुक लाईक रिअली परफेक्ट, म्हणजे एक प्रकारे स्पोर्टी लुक्स देतो. ओके. तर बेटर आपण त्यांचा वापर करू आपल्या प्रोमो व्हिडिओ शूट मध्ये. ओके. त्यांनाही फायदा होईल ऑफकोर्स. जर व्हिडिओ चांगला बनला तर FC ब्लूचा एक प्रकारे त्यांच्यामध्ये लोगो राहील तर ऑफकोर्स त्यांच्या सोशल मीडियावर टाकू शकतात. मी पण माझ्या सोशल मीडियावर टाकेल आणि इट विल बी बेटर. पण हे डिपेंड करते की मी उद्या कशाप्रमाणे शूट करतो आणि त्याची कशाप्रमाणे एडिटिंग करतो. ओके. सो उद्याचा प्रोजेक्ट खूप मोठा आहे असं मी म्हणू शकतो. यस, एक प्रकारे याला शॉर्ट मूवी म्हणून असं पण म्हणू शकतो. ओके. आणि याचा वापर करू शकतो आपण. ओके. So till then, everything is good, everything is fine. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1945. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.